आजचा हा बाळूमामांचा संदेश फक्त भाग्यवान भक्तच ऐकू शकेल आणि आजचा हा बाळूमामांचा संदेश दैवी शक्तीने तुमच्यासमोर आलेला आहे. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश पाहून कानाडोळा न करता पूर्ण वेळ देऊन आजचा हा बाळूमामांचा संदेश जर ऐकलात तर तुम्हाला मोठी गोड बातमी मिळेल आणि तुमच्या घरात यशाची आनंदाची बातमी देखील येईल. म्हणून आजचा हा संदेश पाहून तुम्ही कानाडोळा अजिबात करू नका. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली म्हणत आहेत की मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आणि घटना घडत आहेत आणि हो, तुझे आयुष्य लवकरात लवकर मी आनंदमय करणार आहे. म्हणून मित्रांनो, आनंदमय तुमचे आयुष्य लवकरात लवकर होणार आहे. म्हणून जर तुम्हाला हा संदेश आवडला तर या संदेशाला एक लाईक तुम्ही चांगल्या मनाने जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नसते. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. तुम्ही कुठेही राहा पण प्रथम नामात राहा. नक्कीच नाम तेवढेच बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहून नक्की जास्त बरे आहे. बाकी काळजी घ्या पण तुम्ही कधी काळजी करू नका आणि निर्भय बना आणि अशा रीतीने जिवंतपणे आपले तुम्ही मरण पहा. अर्थात प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्हाला समजायची आहे. बाळूमामा म्हणतात शांत राहा, डोळे बंद कर आणि आयुष्यामध्ये जे जे आजपर्यंत घडलं आहे त्या गोष्टींना पूर्णत्व विसरण्याचा प्रयत्न कर. नक्कीच अजिबात तुम्ही त्या गोष्टी आणि घटनांना विसरू शकणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्ही सतत एका गोष्टीचे विचार करत राहाल तर ती गोष्ट मात्र जशी आहे त्यापेक्षा भयंकर अजून वाढत जाईल. म्हणून जर आनंदी राहायचे असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही हे तुमचे आयुष्य आनंदी राहून नक्कीच जगा. एवढं मात्र आपण प्रथम समजलं पाहिजे. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कधी कळत नाही. मित्रांनो, कुणालाही तुम्ही कमी लेखू नका, टर उडवू नका आणि कुणालाही तुम्ही कधी टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा देखील करू नका आणि कुणाच्या गरिबीवर तर तुम्ही मुळीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे मात्र मुळीच सांगता येत नसते. बाळूमामा मला सांभाळत आहेत अशा निष्ठेने जो राहील ना तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल, यामध्ये शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नक्कीच बाळूमामांच्या नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि बाळूमामांचे प्रेम तुम्ही तुमच्या मनी जोडा. बस जो बाळूमामांच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून बाळूमामाला अशा प्रेमाने आळवावे की त्यांच्या डोळ्यांत पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यांत पाणी आले की बाळूमामांच्या डोळ्यात देखील पाणी येते, हे प्रथम आपण समजून घ्यावे. म्हणूनच आपण आपल्या बाळूमामांच्या आहोत असं तुम्ही छातीटोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले गुरुमाऊली आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना आपण आपल्या मनी ठेवावी. मग बघा, नक्कीच ते तुमच्या सोबत असल्याचे तुम्हाला अनुभव येतील. गुरुमाऊली म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय. जी माणसे हक्काने तुझ्याकडे येतील ती परत मात्र कधी जाता कामा नयेत आणि जी जातात ती तुझ्या अर्थात तुझ्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर खरे आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश तुमच्या अंगी अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश तुमचे व्यक्तिमत्व अर्थात तयार करतं. प्रथम समजून घ्या, नीतिधर्माचं आचरण ठेवता यावे, मुलाबालांचे रक्षण करता यावे, अब्रूने जगता यावे. इतका पैसा माणसाच्या जवळ असला की तो मनुष्य मग आपण श्रीमंत समजावा. समजून घ्या, माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते,
पण ते जात नाहीत असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे, म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके मात्र आपण जपले पाहिजे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे आपल्याला औषधे घ्यावे लागतात. तसे ज्याला बाळूमामांचे प्रेम यावे असे वाटते ना, त्याने बाळूमामांचे नाम घेणे हेच तर एक उत्तम औषध आहे. आणि बाळूमामांना योग्य तो वेळ त्यांची भक्ती करण्यासाठी देणे हे देखील औषधच आहे. बाकी मी माझ्या आयुष्यामध्ये मुळीच करता नसून करता तर स्वतः परमात्मा आहे अशी भावना झाल्याशिवाय मन तुमचे गुरुमाऊलींपर्यंत कधी अर्पण होणार नाही. आणि ते अर्पण झाल्याशिवाय फलाची अपेक्षा देखील कधी तुमची सुटणार नाही. आणि फलाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती देखील तुमच्या मिळणार नाही. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे ना, तसे प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणे देखील आहे. बाकी अशी भावना ठेवून आपण वागावे की मी देवाचा आहे आणि तो माझा पाठीराखा आहे, आणि म्हणूनच काही झाले तरी मला काळजी करण्याची आता मात्र मुळीच कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने मात्र आपण प्रत्येकाला साथ देते. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व काय मी पाहिन असं आपल्याला स्वतः गुरु माऊली म्हणतात. एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आयुष्यात काहीही झाले तरी देखील डगमगू नका. कोणी काहीही म्हटले तरी देखील निराश तुम्ही होऊ नका. लक्षात ठेवा, सदैव म्हणा तूच रे गुरुराया, मजला तुझं दाखवशील वाट. तुझ्यामुळेच आमुचे कौतुक, तुझ्याचमुळे रे माझी शान. म्हणूनच लोक येता जाता म्हणतात श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे, आज जो हा संदेश तुम्ही ऐकत आहात ना, तो संदेश तुमच्यासाठी योग्यच आहे. फक्त तुम्ही सकारात्मक मनाने संदेश ऐका. कारण आयुष्याचा प्रवास करत असताना भरपूर गोष्टींचा सामना इथे मात्र आपल्याला करावा लागतो. पण जो भगवंतांच्या अर्थात भक्तीमध्ये राहतो त्याला कधीही कोणत्या चिंतेची काळजी होत नाही. कारण जी चिंता अर्थात त्याच्या आयुष्यामध्ये आलेली आहे ती चिंता तर त्याच्या आयुष्यात आनंद स्वरूपात येते. म्हणून आपण प्रथम भगवंतांचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. बाकी माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे, परंतु म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा प्रथम आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. एवढं मात्र नक्कीच, घड्याळाच्या काट्यासारखं कुटुंब असलं पाहिजे. कोणी बारीक, कोणी मोठं, कोणी अर्थात स्लो तर कोणी फास्ट. पण जेव्हा कोणाचे 12 वाजणार असतील ना, तेव्हा सर्वजण एकत्र मात्र नक्कीच असले पाहिजेत. बस एवढं मात्र आपण नक्कीच आयुष्यात राहिलं पाहिजे. जीवन म्हणजे काय, कधी तुम्ही स्वतःलाच फोन लावून तरी बघा, तो तुम्हाला कधी लागणार नाही. तो व्यस्त दाखवेल. जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी नक्कीच वेळ आहे, पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत. हीच मोठी शोधांतिका आहे. समजून घ्या. तुमच्या सुखदुःखाची संघर्षाची कल्पनाही नसणारे जेव्हा फुकट सल्ला द्यायला येतात त्यांना चल निघ म्हणता देखील आलं पाहिजे. बस समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही झाले तरी आपण मात्र जास्त निराश राहून जगू नये. बस जो आपला आहे तो आपला, आणि जो आपला नाही त्याला मात्र आपण किंमत देखील द्यायचं नाही. बस एवढंच आयुष्यात नियम ठेवायचं. बाकी माझ्यासारख्या शून्याची किंमत माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी नक्कीच वाढवली. ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि आयुष्याचं सोनं करावं अशी माणसं भेटतच जातात, आणि प्रत्येक खडतर प्रवास सुखकर होतो. मी असा तसा आणि कसाही असेल, पण कृतघ्न नक्कीच नाही. आणि तुम्ही कितीही शूरवीर आणि ताकदवान असा, पण तुम्ही जर कौरवांच्या बाजूने कुरुक्षेत्रावर उभे असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या रथाचे चाक त्या अर्थात रणांगणावर अर्थात रुतण्याचा योग ठरलेला आहे. हे आपण नक्कीच समजलं पाहिजे. स्वतःला स्वतःच्या ताकदीची जाणीव ज्यावेळी होते ना, तोच आयुष्याचा श्री गणेश आपण नक्कीच समजावा. आणि प्रत्येकाच्या आयुष्याच्या रथाचे सारथ्य करायला श्रीकृष्ण असतातच आपल्या, ते म्हणजे वडिलांच्या रूपात. म्हणून इतर लोकांना नाही, त्या व्यक्तींना तुम्ही नक्कीच जपा.
ते म्हणजे तुमचे आईवडील. बाकी काही गोष्टी या मात्र आपण सोडून द्यायच्या असतात. सगळ्या जर तुम्ही धरून ठेवल्या तर मग पसारा होतो, ते म्हणजे गोष्टींचंही आणि आयुष्यांचंही. आणि प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात वेटिंग पिरियड मात्र ठरलेला असतो. त्या काळातल्या वेदना ज्या त्याला योग्य पद्धतीने माहिती असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, लक्षात ठेवायचं, भिंतीला कान तर असतातच पण तोंडही नक्कीच असू शकतं. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. आणि घराचा करता होणं हे मात्र नक्कीच सोपी गोष्ट नाही. त्याची अवस्था ही तर पत्र्यासारखी असते. ते म्हणजे ऊन, वारा, पाऊस, वादळ अर्थात झेलत असतो या सर्व गोष्टी. आणि त्याखाली राहणारे तर सरळ म्हणून जातात. हा भरपूर जास्त आवाज करतो. बाकी विरोधाभास आणि सुधारणा आनंदाने स्वीकारणे ही तर चांगुलपणाची मोठी नक्कीच लक्षणे आहेत. आणि मित्रांनो, महाभारतात बाण जरी श्री अर्जुनांचे असले ना तरी त्या बाणांना दिशा श्रीकृष्णांची होती. महाभारत जर आजही घडते आणि तेही पूर्ण जगात, पण श्री अर्जुन आणि श्रीकृष्ण नसलेले या नव्या महाभारतात अर्थात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध मात्र सध्या कौरवच करत आहेत. एवढं मात्र नक्कीच खरे. दैन्य दुःख आम्हान येते जवळी, धने हे होळी होती दोष. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे. फक्त वेळच अशी आहे की तीच तुम्हाला सांगू शकते माणूस कसा होता आणि तुम्ही त्याला काय समजत होता. बस एवढीच मोठी सत्यता आहे. बाकी आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव आपल्याला मात्र करता आलं पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं कधी म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमनातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे. बस एवढंच. मागे आकर्षक व्यक्तिमत्वामागे अर्थात मार्दवतेचा ताण पुरावा झणकारत नसेल तर संवादाचा छडच अर्थात लावासा आपण प्रत्येकाला कधी देखील नक्कीच वाटणार नाही. आणि जे दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात ना तेच प्रथम आपण खरे शहाणे समजावे. जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते प्रथम आपण दीड शहाणे. आणि जो कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाहीत ते मात्र पेडगावचे शहाणे. हे मात्र सांगण्याचा उद्देश होता. समजून घ्या. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं तर सोपंच आहे, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं हे मात्र महान कठीण आहे. बाकी तुम्ही तुमच्या मुलांना सज्जन लोकांची संगत मिळेल अशी काळजी घेणे व त्याप्रमाणे चिकाटीने अर्थात व्यवस्था करणे हे प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तव्य आहे. आणि त्यांनी हे कर्तव्य केलंच पाहिजे. बाकी लोक काय म्हणतील या विचारांचं अर्थात सीमोल्लंघन केलं म्हणजे आयुष्याची विजयादशमी नक्कीच होऊ शकते. एक गोष्ट आपणास नक्कीच समजली पाहिजे, ते म्हणजे अत्यंत मागणी न परवडणारे, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे. याचा हिशोब नसताना आपण जे वारेमाप उधळतो ना ते म्हणजे आपले नक्कीच आयुष्य आहे. बाकी मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडेही माणुसकीचा बॅलेन्स पुरेसा असेल. प्रेमळ मित्रांनो, संपत्ती आणि नक्की स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते, पण माणुसकी आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते. नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजेच असते ते म्हणजे नक्कीच सुट्टी. बाकी जे लोक मनात उतरतात ना अर्थात त्यांना मात्र आपण सांभाळावं, आणि जे नक्कीच आपल्या मात्र कानात उतरतात त्यांपासून सांभाळून राहावं. प्रत्येक गोष्टीची आपण मात्र सुरुवात नव्याने करता आपल्याला येते. हे आपल्याला रोज उगवणाऱ्या सूर्याकडून नक्कीच योग्य पद्धतीने शिकायला हवं. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झालं तरी देखील आपण चुकतो, फसतो, पडतो, रडतो, पण महत्त्वाचं आहे त्यानंतर आपण पुन्हा योग्य पद्धतीने उभा राहतो. म्हणून आयुष्यामध्ये पडणे नक्कीच गरजेचं आहे, ते म्हणजे उत्तम उभा राहण्यासाठी. आणि स्वतःच्या वेदनांचा स्वतःला विसर पडायला लावू शकणारा अभिनय हा जगातला एकमेव श्रेष्ठ अभिनय नक्कीच आहे. इतरांना आवडावं म्हणून स्वतः बदल करायची काय गरज आहे. तुम्ही जसे आहात तसे आवडणारे कोणी ना कोणी नक्कीच तुम्हाला भेटेल. जात्याच्या खालचा डगर हा प्रथम नेहमी नक्कीच स्थिर असतो
आणि वरचा दगड मात्र फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण कधी घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा, मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने नक्कीच फिरत राहिला तर मग मात्र संकटे, चिंता, काळजी यांचे नक्कीच पीठ होत असते. हे प्रथम समजून घ्यावे. मित्रांनो, समजून घ्या, मरण म्हणजे तिरडीवरून येऊन स्मशानात जाणं आहे. आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे, जितकी जास्त चिंता असणार मनामध्ये तितकं जास्त जीवन तुमचं दुःखी असणार. आणि आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय आहेत. हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात. पण आपण किती अडचणीत अर्थात आपल्या आल्या तरी आपला मात्र मार्ग आपण कधीही बदलायचा नसतो. बस एवढंच. आणि शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही मात्र कधीही नक्कीच तोंडी परीक्षेमध्ये शांत बसायचे. अर्थात सांगण्याचा उद्देश एवढंच आहे, शब्दाने शब्द वाढत असतो म्हणून आपण प्रत्येकाने प्रथम शांत राहून हे आयुष्य जगावे. गुरु माऊली म्हणतात, तुझ्या आयुष्यामध्ये असा देखील काळ येईल ज्या काळामध्ये तुला समजून जाईल की भगवंतांची योजना ही तर आपल्यासाठी सर्वोत्तम होती आणि जे जे भगवंतांनी आपल्याला दिलेले आहे ते तर सर्वात जास्त उत्तम नक्कीच दिले आहे. हे तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच समजणार. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल आणि अजूनही जर तुम्ही नक्कीच काळजीमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण काहीही ते अशक्य नाही. फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास कायमस्वरूपी ठेवायचा आहे. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास कायमस्वरूपी ठेवलात तर तुमचं आयुष्य आनंदमय व्हायला कधीही वेळ लागणार नाही. गुरु माऊली म्हणतात, काहीही तुझे नाही आणि काहीही तुमचे नक्कीच राहणार नाही. तुम्हाला एकच गोष्ट प्रथम मात्र समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे जे तुम्हाला सध्या मिळालेले आहे ते तुमच्यासाठी योग्यच आहे. आणि नक्कीच हे गुरुमाऊली पुढील काळात जे काही तुम्हाला देतील ना ते देखील तुम्हाला योग्य देतील. म्हणून आता सतत ती चिंता आणि काळजी करणं आपण प्रत्येकाने सोडून द्यावी. बाकी जे घडते ते नक्कीच योग्यच घडते हे समजून घ्यावे. बाकी माणसाला संसारात काय हवं असतं, मन मिळावं जोडीदार, अर्थात भागेल एवढी प्राप्ती आणि पहिला नंबर काढणारे जरी नाही तरी पास होत जाणारे मुळं. बस एवढंच. बाकी समजून घ्या, आयुष्यामध्ये वेळ कुठलाही असो आणि वय कुठलेही असो, पण तुम्हाला मात्र भगवंतांचे नामस्मरण, भगवंतांची भक्ती वेळात वेळ काढून नक्कीच करायचं आहे. कारण जो गुरुमाऊलींच्या भक्तीमध्ये असेल तो मात्र आनंदमय राहून हे त्याचे आयुष्य नक्कीच जगू शकेल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, माझ्यासारख्या शून्याची किंमत माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी वाढवली. ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि आयुष्याचं सोनं करावं अशी माणसं भेटत जातात. आणि प्रत्येक खडतर प्रवासात अर्थात प्रवास सुखकर होतो. मी असा मात्र तसा आणि कसाही असेल पण कृतज्ञ नक्कीच नाही एवढं मात्र मोठं खरं. बाकी घर मोठी पण कुटुंब राहाल, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब, दर्जेदार औषधं परंतु आरोग्य ढासळलेले, चंद्रावर पोहोचले पर शेजाऱ्यांची ओळख नाही आणि प्रचंड पैसा पण मन शांती नाही, उच्च अर्थात बंद्यांक पण भावनाशून्य, माहिती खूप पण शहाणपण नाही आणि सरते शेवटी माणसं भरपूर परंतु माणुसकीचा पत्ता नाही. बस आजची सध्याची वस्तुस्थिती आहे. आणि कधी कधी कुठलीच प्रतिक्रिया न देणे ही सगळ्यात चांगली प्रतिक्रिया असते. समजून घ्या, आयुष्याच्या प्रवासामध्ये जे जे काही घडत असते ना ते तर आपल्या उत्तमासाठी घडत असते. म्हणून जर आपण नक्कीच आयुष्यामध्ये अजूनही चिंता करत असाल तर आपली ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण जे जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते नक्कीच तुमच्या योग्यतेसाठी घडत आहे. पण जर तुम्ही अजूनही सतत काळजी करत चिंता करत राहाल तर मग मात्र तुमची ती चिंता नक्कीच वाढत जाईल. काही वेळा आयुष्यामध्ये आपल्याला त्रास होणे देखील गरजेचं असतं. ते म्हणजे आपण चांगले आहोत म्हणून नाही,
तर चांगलं अर्थात वागणं कुठपर्यंत थांबवलं पाहिजे हे नक्कीच समजण्यासाठी. अर्थात प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही हे तुमच्या आयुष्यात समजून घ्या, ते म्हणजे काही आयुष्यामध्ये अशक्य नसते. जे जे घडते सध्या तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच योग्यच घडत आहेत. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना, तर कायम तुम्हाला स्वतःवरती आता मात्र विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. गुरुमाऊली सांगतात, आयुष्यात हेही दिवस सरून जातील ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल, त्याहून उत्तम दिवस तुम्हाला अनुभवायला मिळतील. म्हणून सततची काळजी, सततची चिंता तुमचं आयुष्य नक्कीच पूर्णत्व दुःखी करू शकते. म्हणून तुम्ही सततची काळजी आणि सततची चिंता करणं आता मात्र योग्य त्या पद्धतीने सोडून नक्कीच दिली पाहिजे. बाकी दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसते. सगळा कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय भगवंत सुद्धा कधी स्वर्ग दाखवत नसतो. हे प्रथम आपण नक्कीच स्मरणामध्ये ठेवावे. बाकी प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत हे सूर्यासारखं प्रखर आहे, कारण सूर्याप्रमाणे ते रोज उगवतं. त्याला फक्त जन्म आहे, त्याला अंत मात्र मुळीच नाही. आणि प्रत्येकजण हमखास बदलतो जेव्हा त्यांना तुमच्याकडून अर्थात हवे ते मात्र कधी मिळत नसते, एवढं मात्र नक्कीच. आणि या जगात दुःख मनुष्याच्या पाचवीला पुजलेली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते तर निरनिराळे रूप घेऊन येतं. माणसांचं मोठं पण आपल्या वाटेला आलेले दुःख अर्थात चावून नवीन स्वप्न पाहण्यात आहे. हालचाल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे. म्हणून आपण सततची चिंता आणि काळजी हे नक्कीच सोडावे, कारण दुःख हे तर आपल्या आयुष्यात राहणारच आहे. आणि दुःख फक्त तुमच्या आयुष्यात नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख नक्कीच आहे. काही जणांच्या पैशांच्या रूपात, काहींच्या अर्थात परिस्थितींच्या रूपात, तर काही जणांच्या माणसं बदलण्याच्या रूपात. अशा भरपूर पद्धतीने दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच असतात. म्हणून दुःखाला अजून आपण घाबरण्यापेक्षा नेहमी आपण मात्र योग्य विचार केले पाहिजेत. आणि एखादी संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला कधी दिसत नाहीत. कुणालाही त्याच्या संपत्तीवरून हिणवताना तुम्ही मात्र 4 वेळा विचार करा. जो अभिमान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कष्टासाठी आहे ना, तोच अभिमान मात्र त्या व्यक्तींच्या मुलांनाही असतो. म्हणून तुम्ही जास्त पैसे कमवता म्हणून इतरांना कशीही बोलण्याचे अधिकार मात्र तुम्हाला नक्कीच प्राप्त झालेले नाही, हे प्रथम आपण समजून घ्यावे. आत्मविश्वास हे तर कर्तृत्व वृक्षाचे मूल आहे. वृक्षांचे मुळे जो भूमीत खोल जातात, तो वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते. आयुष्याशी नानाविध संकटांशी टक्कर देण्याला आत्मविश्वासी असाच मात्र उपयोगी पडतो, हे प्रथम मोठे सत्य आहे. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा. काही गोष्टी तुझ्या आयुष्यात दुःख नक्कीच तुला देऊन जात असतील, तर ते दुःख देखील तुझ्यासाठी उत्तमच आहे. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल, तर नक्कीच तुम्ही आता शांत राहा. तुम्ही तुमची ती चिंता करणं थांबवा. आणि जे भगवंत तुम्हाला आज या संदेशाद्वारे सांगत आहेत ना, ते प्रत्येक गोष्टी तुम्ही ऐका. कधी कुठलीच प्रतिक्रिया न देणे हे सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे, समजून घ्या. जर प्रत्येक वेळी तुम्ही इतरांना प्रतिक्रिया देत असाल नक्कीच, तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त दुःखी राहाल. समजून घ्या तुम्ही तुमचे हे आयुष्य, कारण ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच नक्की घडलेल्या आहेत. म्हणून जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल, तर प्रथम मात्र तुम्ही नक्कीच स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा, बस एवढंच. बाकी गुरुमाऊली म्हणतात, जे तुझ्या आयुष्यात घडते ते तर तुझ्या उत्तमासाठीच घडते. फक्त तुम्हाला योग्य त्या पद्धतीने स्वतःवर विश्वास ठेवायचे. बाकी काही देखील झाले तरी देखील माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो, आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न नक्कीच करत असतो. पण
तुम्ही ज्या ज्या पद्धतीने कर्म केलेली आहेत त्या प्रत्येक कर्माचे ज्ञान भगवंतांना योग्य पद्धतीने आहे. म्हणून जर तुम्ही योग्य कर्म अजूनही करणार नाहीत तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही आनंदी मात्र नक्कीच राहणार नाही. बस एवढीच मोठी गोष्ट आपण प्रत्येकाला कायम मात्र नक्कीच समजून घ्यायची आहे. गुरुमाऊली म्हणतात, या जगात मनुष्याच्या जीवनात जे घडते ते त्याच्या कर्मानुसारच घडत असतं, पण हे प्रत्येकाच्या कधी लक्षात येणार नाही आणि ज्याच्या हे लक्षात येतं तो मात्र कधी दुःखी नक्कीच होणार नाही. एवढं मात्र नक्कीच, प्रामाणिकपणा हा तर रक्ताचा जावा लागतो. चांगुलपणाचं ढोंग जास्त दिवस कधीही चालणार नाही. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही तुमच्या मनापासून प्रामाणिक राहा. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहावे. काही वेळा संकट येणे हे देखील तुमच्यासाठी चांगलेच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाला कायम समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दुःख मिळाले आहे त्या ठिकाणी तुम्ही मात्र जास्त काळ नक्कीच जाऊ नका. समजून घ्या, ज्या ज्या गोष्टींचा आजपर्यंत तुम्ही सामना केलेल्या आहात त्या गोष्टी तुम्हाला योग्य ते अनुभव नक्कीच त्या गोष्टीने तुम्हाला दिलेली असेल. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना तर नक्कीच ती तुमची प्रत्येक चिंता आता मात्र व्यर्थ आहे. फक्त समजून घ्या, आयुष्यामध्ये धाडस केल्याशिवाय काहीही नक्कीच मिळणार नाही. म्हणून यश तुमच्या सध्या उंबरठ्यावर आहे. फक्त आणि फक्त तुम्ही मात्र आता धाडस करा. हाच नक्कीच संदेश तुमच्यासाठीच भगवंतांनी पाठवला आहे. म्हणून अजून काही मिनिटे देऊन आपण आजचा हा संदेश वेळ देऊन नक्कीच पुढे ऐकत चालावा. गुरुमाऊली म्हणत असतात, काय झाले चिंता करणं थांबव, माझे चिंतन कर. ज्या ज्या गोष्टींची तुला चिंता होत आहे ती तर गोष्ट तुमच्या आयुष्यात काही काळासाठी आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना तर प्रथम मात्र तुम्हाला नक्कीच स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. गुरुमाऊली म्हणतात, जेव्हा परिस्थिती अत्यंत वाईट असेल तेव्हा असा विचार कर की आता यापेक्षा काहीतरी चांगलं घडेल आणि आलेली वाईट परिस्थिती बदलण्यासाठी मी अथक प्रयत्न करत राहील. बस तेवढंच आपण प्रत्येकाला समजून मात्र नक्कीच घ्यायचे आहे. बाकी समजून घ्या, आयुष्यामध्ये काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे नक्कीच राहणार नाही. म्हणून सततची काळजी तुम्हाला नक्कीच नष्ट करेल. म्हणून सततची काळजी करणं, चिंता करणं आता मात्र तुम्ही आम्ही प्रत्येकाने सोडून दिलं पाहिजे आणि ते तुम्ही नक्कीच सोडून द्या. गुरुमाऊली सांगतात, आयुष्याचं मनसोक्त जगावं की शेवटी कावला नुसता चिवला नाही तर नक्की चक्क लोळला पाहिजे. एवढं मात्र नक्कीच आपण आयुष्य आनंदी जगावे. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस पलटत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती मात्र ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच कधीही राहत नसते. म्हणून काही देखील झाले तर देखील आयुष्यामध्ये आनंद हा नक्कीच येणारच आहे. फक्त तुम्हाला मात्र थोडी सहनशक्ती ठेवायचं आहे आणि उत्तम कर्म करत तुम्हाला हे तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने नक्कीच जगायचं आहे. गुरुमाऊली म्हणत आहेत, शांत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये आता तो अर्थात ती वेळ येणार आहे ज्या वेळेची तू कधी कल्पना देखील केलेली नव्हती. म्हणून आता तुम्ही तुमची चिंता आणि काळजी बाजूला ठेवा आणि नक्कीच तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगा. बाकी जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायचीच असेल तर फक्त तुम्ही तुमच्याकडे असलेल्या नोटा मोजू नका. कधी चुकून तुमच्या डोळ्यांतून अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात हे प्रथम तुम्ही नक्कीच मोजा. आणि प्रथम प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे काहीही इथे तुमचे नाही आणि काहीही इथे तुमचे मात्र नक्कीच राहणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना तर कायमस्वरूपी आपण इतरांना देखील आनंद नक्कीच देण्याचा भरपूर अशा जास्त प्रमाणात प्रयत्न नक्कीच करावा. आणि जर आयुष्यामध्ये संकटे आलेली असतील तर
आनंद देखील तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार. जर तुम्ही सततची चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता आणि काळजी आता मात्र व्यर्थ आहे. समजून घ्या, जे जे घडत असते त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत असतात. म्हणून जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर नक्कीच प्रथम तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. गुरुमाऊलींची कृपा सदैव आपल्यावरती आहे आणि गुरुमाऊली सदैव आपल्याला आनंदमय जीवन आपले करीतच असतात. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही आता तुमची प्रत्येक चिंता नक्की सोडावी. एकच गोष्ट आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे विश्वासघात हा ठरवूनच केला जातो, तो कधीच चुकून कधी होत नसतो. हे प्रथम आपण समजून घ्यावे. बाकी मित्रांनो, आपल्याला झालेला त्रास आपण विसरावा, पण कुणामुळे झाला हे कधीही आपण नक्कीच विसरू नये. बस एवढं जरी मनुष्याला समजले तरी देखील तो मात्र त्याचे आयुष्य आनंदमय नक्कीच करून शकतो. बाकी शांत राहा. आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. शांत राहावे. काहीही झाले तरी इथे मात्र दुःख राहणारच आहे. म्हणून सदैव दुःखी राहण्यापेक्षा सदैव योग्य कर्म आपण मात्र नक्कीच करायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला सदैव मात्र समजून घ्यायच्या आहेत. गुरुमाऊली म्हणतात, आयुष्याच्या प्रवासात काय घडले याचा विचार सतत करण्यापेक्षा जे घडले ते उत्तमच घडले असं मानून प्रथम आपण आनंदी नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कटू आहे पण सत्य आहे. आयुष्यात एक वेळ सगळं काय पुन्हा नक्कीच मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा कधीच तुम्हाला मिळू शकणार नाही. हे एक मोठी सत्यता आहे. बाकी प्रत्येकाशी आपण मात्र प्रेमानंच वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी तुम्ही प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. बाकी अनुभवले मी, ज्या लोकांना खरं बोलायची सवय असते ना, गैरसमज पण त्याच लोकांबद्दल जास्त होत असतात. आणि ज्याला योग्य पद्धतीने आयुष्य समजतं तो योग्य पद्धतीने भगवंतांची भक्ती नक्कीच करू शकतो. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्ही योग्य त्या पद्धतीने हे आयुष्य नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करा. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. काहीही तुमच्या आयुष्यामध्ये जे सध्या घडत आहे ते प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये योग्यच नक्की घडत आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आणि काळजी आता मात्र सोडून दिली पाहिजे. बाकी दुसऱ्याला टोपी घालताना माणसाने हे कधीही विसरू नये की आपल्या कर्माचा अर्थात OTP फक्त भगवंतांच्या प्रथम मोबाईलवर जातो. हे मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये तेही तुला मिळणार ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील नक्कीच केलेली नसेल. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा आणि कायम हे तुम्ही तुमचे आयुष्य योग्य त्या पद्धतीने नक्कीच जगत राहा. मनुष्य प्रथम मात्र हे नक्कीच समजून घेत नाही, ते म्हणजे आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण ही मात्र त्याला संपवण्यासाठी नाही तर त्याचे आयुष्य आनंदी करण्यासाठी येत असते. म्हणून आयुष्यामध्ये जर अडचणी आलेल्या असतील तर प्रथम मात्र आपण त्या अडचणींचा नक्की सामना करायला शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर त्या अडचणींचा योग्य पद्धतीने सामना कराल तर नक्कीच तुम्ही तुमचे हे आयुष्य आनंदी राहून नक्कीच जगू शकाल. भगवंत म्हणतात, शांत राहा. ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तू गमावली आहेस त्याहून उत्तम नक्कीच तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता गोष्टी मिळतील आणि तुझे आयुष्य लवकरच आनंदमय देखील नक्कीच होईल. म्हणून जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय करायचं असेल ना तर नक्कीच तुम्हाला प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. बाकी एक अत्यंत सुंदर विचार परमेश्वर म्हणतो,
एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी तू माझ्याकडे सुखाची प्रार्थना मुळीच करू नको. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरी आनंद तुला देता येत असला तर नक्कीच स्वतःच्या सुखाची अजिबात तू काळजी करू नकोस. कारण जे दुःख तुम्ही इतरांना दिलेले आहे ते दुःख तुमच्याकडे पुढे अर्थात तुमच्याकडे नक्कीच येणार. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्ही इतरांना सुख द्याल तर सुख देखील तुमच्या आयुष्यात भरभरून येईल. बस एवढंच आपण प्रत्येकाला कायम मात्र समजून घ्यायचं आहे. भगवंतांची कृपा आपण प्रत्येकांवरती आहे आणि भगवंत कायम आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद देखील नक्कीच देत आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. शांत राहा. ज्या ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पनाही नक्कीच केलेली नसेल त्याहून उत्तम गोष्टी आता मात्र लवकरच घडणार आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देखील नक्कीच मिळणार. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी समजून घ्या. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत. खरं तर दिवस तेच आहेत, लोक पहिल्यासारखे मात्र राहिले नाहीत. बाकी प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं तर काही नाही. ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता नक्की झाल्या पाहिजेत. बाकी एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी आपण उभं राहून नक्कीच पाहायचं. मग अर्थात समजण्याच्या पलीकडचेही उत्तर आपल्याला मात्र नक्कीच मिळत जातात. गुरुमाऊली सांगतात शांत राहा. तुला तुझ्या आयुष्यात त्याही गोष्टी नक्कीच अनुभवायला मिळणार ज्या गोष्टीची तू कधी कल्पना नक्कीच केलेली नव्हती. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. बाकी खोट्यांच्या बैठकीत आम्ही खरं बोलून फसलो. ती टोळी गद्दारांची होती जिथं आम्ही मात्र नातं नक्कीच जोडून फसलो. आज बाळूमामांच्या चरणी एक मोठी प्रार्थना तुम्ही नक्कीच करा. म्हणा, हे गुरुराया, तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आणि आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी सतत आहे याचा तू सतत अनुभव देतोस. हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी धन्यवाद, अनंत कोटी धन्यवाद. हे नक्कीच आपण म्हटलं पाहिजे. बाकी प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून ती मिळण्याची मात्र तुम्ही अपेक्षा मुळीच करू नका आणि प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे. कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण मात्र येड्यासारखं नाते मात्र नेहमी निभावत असतो. बस एवढीच गोष्ट आयुष्यामधली एक पद्धतीची सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण आजपर्यंत ज्या ज्या दुःखांचा तुम्ही सामना केलेले आहात अर्थात त्याहून उत्तम आनंद नक्कीच तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की भगवंत जे करत असतात ते उत्तमच करत असतात. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र ती प्रत्येक चिंता तुम्ही योग्य त्या पद्धतीने सोडून दिली पाहिजे. म्हणून तुम्ही ती तुमची प्रत्येक चिंता आता मात्र सोडून द्या आणि कायम भगवंतांचे तुम्ही नामस्मरण नक्कीच करत राहा. गुरुमाऊली सांगतात आयुष्याचा प्रवास हा असाच आहे. कधी तुला सुख तर कधी दुःख येईल, परंतु जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायम मात्र तुम्ही नक्कीच स्वतःवरती प्रथम विश्वास ठेवा. बाकी प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल आपण मनात बाळगाव्यात जे व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत नक्कीच प्रामाणिक असेल. बाकी काही अपमानाचे उत्तर काळच देत असतो आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीची जर तुम्ही चिंता करत बसलात तर मग मात्र नक्कीच तुमचे आयुष्य दुःखमय होऊन जाईल. जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदमय करायचं असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तरी देखील तुम्ही तुमचे आयुष्य नक्कीच आनंदमय करू शकतात. भगवंत म्हणतात शांत राहा. आता तुझ्या आयुष्यात असा काळ येणार ज्या काळाची तू कधी अर्थात कल्पना देखील केलेली नसेल आणि तुझ्या आयुष्यात त्याही गोष्टी घडतील ज्या गोष्टीचे तुला कधी अर्थात कल्पना देखील नसेल. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल
तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. शांत राहा. जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते तर उत्तमासाठी घडत आहे. म्हणून चिंता आणि काळजी करणं आता मात्र तुम्ही योग्य त्या पद्धतीने थांबवलं पाहिजे. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी इतरांना आनंद देखील देण्याची आपल्यामध्ये योग्य ती क्षमता असली पाहिजे. हे देखील एक मोठे सत्य आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. मामा सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्हाला काय देखील सिद्ध करण्याची गरज नाही. म्हणून तुम्ही काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः तुम्हाला साक्षी देईल. बाकी झोप अर्थात येण्यापूर्वीचे विचार मनाच्या फार जवळ असतात. समजून घ्या. कार बदललाय. भावनाप्रधान स्वभाव आता गुण राहिलेला नाही. तो एक पद्धतीचा गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो ना, तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल याचा देखील भरोसा मात्र राहिलेला नाही. बाकी प्रेम, सत्ता, प्रतिष्ठा यांपेक्षा सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची नक्की शक्ती. मन जर तुमचे धाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. तुमच्या नक्कीच जीवनाचा ताबा तुमच्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर म्हणजे ताकद आहे. मागे एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायचे आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापी धुतली जातात म्हणे. हीच जगातील सर्वात मोठी एक पद्धतीची अंधश्रद्धा आहे. समजून घ्यावे. जे आयुष्य तुम्हाला मिळाले आहे ते आयुष्य तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मिळाले आहे. म्हणून जर तुम्ही आनंदी राहून हे तुमचे आयुष्य जगलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने पुढेही जाल. हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे डोळसवणे. मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही राहून घेता येणार नाही. ज्याचा तोच त्या पवित्र कार्याच्या आड येतो. मन संपूर्ण निशंक करून घ्यायला आम्हीच कधी तयार नसतो, कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची मात्र भीती किंवा अहंकार प्रथम असतो. जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण मात्र उगाच काळजी, धडकन, आधारस्तंभ असे नाव नक्कीच देत असतो. समजून घ्या. प्रामाणिक राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे. आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असते. आयुष्यात कसलीही परिस्थिती येऊ द्या, जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती कायम विश्वास ठेवा. कारण ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच अनुभवायला मिळतील. लोकांना फसवताना फक्त एवढाच विचार करावा, फसवणूक होण्यात पुढील नंबर नक्कीच आपला आहे. म्हणून आपल्याला एकच गोष्ट प्रथम मात्र समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंद हवा असेल तर इतरांना तुम्ही आनंद देखील नक्कीच द्यायला शिका. एवढ्या जरी गोष्टी मनुष्याला समजल्या तरी देखील मनुष्य आनंदी राहून नक्कीच आयुष्य जगू शकतो. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर ते तुम्हाला तुमच्यामधील तृप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात. बाकी एक गोष्ट आपल्याला नक्कीच समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे काहीही देखील झाले तरी आपण मात्र आपल्या मनाशी कायम आनंदी ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही जर तुमच्या मनाला सतत आनंदी ठेवलात तर नक्कीच तुम्ही योग्य पद्धतीने हे तुमचं आयुष्य जगू शकाल. भगवंत म्हणतात, शांत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये जे सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करत असाल तर नक्कीच तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. एखादी गोष्ट आवडणं हा गुन्हा नाही, पण ती गोष्ट चोरून मिळवण्यापेक्षा त्याला कर्तृत्वावर मिळवायला हे मात्र नक्कीच आपण शिकावं. खरं बोलायला हुशारी लागत नसते, कारण जे घडते ते सांगायचं असतं. थापा मारायला कल्पनाशक्ती लागते, हुशारी लागते, त्याला स्मरणशक्ती पण तल्लक लागते.
कारण कुठली थाप कुणाला केव्हा कधी का मारली अर्थात त्याचं अवदान ठेवावं लागतं, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सदैव समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे ज्या ज्या गोष्टी सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि जे जे तुम्हाला सध्या प्राप्त झालेले आहे त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला योग्यच प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून सततची चिंता आणि काळजी करणं आपण प्रत्येकाने आता मात्र सोडून द्यावे. बाकी जे जे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी योग्यच घडत आहेत. म्हणून एकच गोष्ट तुम्हाला सदैव स्मरणात ठेवायचं आहे, आयुष्यात जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर प्रथम मात्र आपण इतरांना आनंद नक्कीच दिलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्ही समजल्या तर नक्कीच तुमचे हे आयुष्य आनंदमय पूर्णत्व होऊन जाईल. आगी मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, परंतु कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात, पण मेलेल्या मनाचं काय, त्यासाठीच तरी काहीच नाही. आणि ते मेलेले मन सांभाळायला कोणी देखील येत देखील नसते. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. एक गोष्ट आपणास सदैव स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे काही ते आपले नाही आणि काही ते आपले नक्कीच राहणार नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला सदैव स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला सदैव स्मरणात ठेवायच्या आहेत. भगवंत म्हणतात शांत राहा. आयुष्यामध्ये जे जे घडते ते उत्तमच घडते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल आणि अजूनही तुम्ही काळजीमध्ये असाल तर नक्कीच तुमची ती काळजी पूर्णत्व व्यर्थ आहे. शांत राहावे. काहीही देखील झाले तर देखील परिस्थिती नक्कीच प्रत्येक बदलणारी आहे, असं आपण प्रत्येकाने प्रथम नक्कीच समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा. तुझे आयुष्य लवकरच आनंदमय होणार आहे आणि ज्या गोष्टीची तुम्ही नक्कीच कल्पना केलेली नव्हती त्याहून उत्तम गोष्टी आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला खरोखर आनंदी अर्थात खरोखर आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती कायम नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी तुला ते देत नाही जे तुला आवडतं, तर मी ते देतो जे तुझ्यासाठी प्रत्यक्ष चांगलं आहे. म्हणून आपण देखील भगवंतांच्या प्रत्येक निर्णयांवरती आनंदी मात्र नक्कीच राहायला पाहिजे. बाकी ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी मात्र आपल्या आयुष्यामध्ये योग्यच घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही काळजीमध्ये आणि चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक काळजी आणि चिंता आता मात्र व्यर्थ आहेत. भगवंत म्हणतात नक्कीच आयुष्य असेच राहणार, पण आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. मग आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कधी कमी मात्र भगवंत पडू देत नसतो. निरपेक्ष प्रेम समजणार, दुसरं मनी भेटावं लागतं, स्वार्थाशिवाय कोणीही कोणासाठी काही कधी करत नाही, हेच दर्शन समजता सर्वत्र होत असतं. हे देखील आपण समजले पाहिजे. बाकी तुमच्या स्वतःच्या चुका नक्कीच मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते, पण ज्या ज्या तुम्ही नक्कीच गोष्टी आणि जे जे कर्म नक्कीच तुम्ही केलेले आहेत त्या प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला फळ इथे नक्कीच मिळेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र आपण प्रत्येकाने आनंदी राहून नक्कीच आयुष्य जगलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा. आता तुझ्या आयुष्यात तेही नक्कीच घडताना दिसेल ज्याची तू कधी कल्पना नक्कीच केलेली नाही. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, काही गैरसमज नाती तोडतात, तर नक्कीच काही गैरसमज अर्थात नाती तुटावी म्हणून जाणून बुजून नक्कीच केली जातात. हे देखील नक्कीच एक मोठी गोष्ट आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेव्हा तुम्ही इतरांमध्ये चांगले शोधताना तेव्हाच तुम्ही
अर्थात स्वतःमध्ये चांगले नक्कीच शोधत असतात. गुरुमाऊली म्हणतात शांत राहा. आता तुझ्या आयुष्यामध्ये तेही नक्कीच तुला मिळणार आहे, ज्याची तू नक्कीच कल्पना सोडली होतीस. आणि नक्कीच तुझे आयुष्य आता मात्र आनंदमय होणार आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच भरपूर उत्तम गोष्टी देखील घडणार आहेत. म्हणून जर तुम्ही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही आताच आणि या क्षणापासून तुमची ती प्रत्येक चिंता नक्की सोडावी. कचरा असो किंवा माणूस, नजरेतून उतरला की दृष्टी मात्र नक्कीच साफ होते. बाकी साध्या सरळ माणसांचा कधीही कोणता ब्रँड नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात, हे नक्कीच खरे. ओळख मोठ्या लोकांशी नाही तर साथ देणाऱ्या लोकांशी प्रथम मात्र आपण नक्कीच ठेवावे. भगवंत म्हणतात तुझ्या आयुष्यामध्ये जे काही सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पुढील काळामध्ये मिळणार आहे ते देखील तुम्हाला उत्तमच नक्की मिळणार आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर आनंद आता तुम्ही नक्कीच द्यायला शिका. प्रेमळ मित्रांनो, आम्ही या संदेशाद्वारे एकच गोष्ट सतत तुम्हाला सांगितली आहे, ती म्हणजे इतरांना तुम्ही आनंद द्या तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद मिळेल. ते कारण की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहात त्या गोष्टीचे तुम्हाला नक्की सध्या दुःख असेल, परंतु एक गोष्ट सध्या तुम्हाला समजून मात्र घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जर तुम्हाला सध्या आनंद हवा असेल तर प्रथम मात्र या क्षणापासून आता तुम्ही स्वतः प्रत्यक्ष आनंदी राहा. कारण ज्या ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला एका क्षणामध्ये देखील मिळू शकतात. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच योग्य असे पद मिळवायचे असेल तर योग्य ते मार्गदर्शन देखील आपण नक्कीच घेतले पाहिजे. मामा म्हणतात नेहमी लक्षात ठेव, अर्थात आपल्याला खाली खेचणारी लोक हे नेहमी आपल्यापेक्षाही जास्त खालच्या मात्र नक्कीच पायरीवरचे असतात. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतलं पाहिजे. बाकी ज्यांनी तुमच्या चुका काढण्याचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही देखील अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात देखील चूक मात्र नक्कीच शोधत असतात. बाकी एवढं मात्र आपण नक्कीच समजून घ्यावे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी कर्म उत्तम असले पाहिजेत. कारण जसे तुमचे कर्म असणार तसेच हे तुमचे आयुष्य असणार, हे प्रथम आपण नक्कीच समजलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणत आहेत आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होईल आणि ज्या ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल त्याहून उत्तम गोष्टी आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच घडू लागतील. म्हणून जर तू अजूनही चिंतेमध्ये असशील तर नक्कीच तुझी ती चिंता मात्र सोडून दिली पाहिजे आणि लवकरच तू स्वतःवरती विश्वास देखील नक्कीच ठेवलं पाहिजे. एक गोष्ट समजून या, उद्या करून अर्थात उद्या करू आणि नंतर बघू हा विचार कधीच तुम्हाला यशस्वी देणार नाही. त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही आत्तापासूनच करण्यास सुरुवात करा. बस आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण गमावलेल्या आहोत त्याहून उत्तम गोष्टी आपल्याला नक्कीच मिळून जातील. म्हणून जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुमची ती चिंता व्यर्थ आहे. प्रथम आपण समजून घ्यावे, प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी योग्यच असतात, अयोग्य असतात ते म्हणजे आपले विचार. म्हणून जर पुढे जायचं असेल तर पुढे नक्कीच तुम्ही जाण्यासाठी योग्य विचार करा. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यामुळे कोणाचे मन आणि नुकसान नक्कीच व्हायला नको या विचाराने चालणाऱ्या आयुष्यात खरी प्रगती नक्कीच करत असतो. म्हणून आयुष्यात जे काही घडत आहे ते मात्र तुमच्या उत्तमच घडत आहे, हे प्रथम तुम्ही समजून घ्या आणि आयुष्यामध्ये कायम योग्य त्या पद्धतीने योग्य कर्म नक्कीच तुम्ही करत चला. प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय होईल आणि ज्याची तू कल्पना सोडलेली होती ते होऊन उत्तम नक्कीच होईल. काय चुकले हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं हे नक्कीच शोधत राहतो आणि तिथेच आपण प्रथम
अर्थात सतत दुःखी मात्र नक्कीच राहतो. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. भगवंत म्हणतात काहीही झाले तरीही आता तू तुझी चिंता आणि काळजी करणं सोडून दे, कारण ज्या ज्या गोष्टीची तू आजपर्यंत कल्पना केलेली नाहीस त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. बाकी तुम्हाला जो व्यक्ती कायम मदत करतो तो व्यक्ती नक्कीच तुमच्यासाठी योग्य असतो. समजून घ्या, आयुष्याचा प्रवास हा तसाच राहणार, अर्थात असाच राहणार. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी अजूनही राहायचे असेल तर तुम्ही इतरांना नक्कीच आनंद द्या. मोह नसावा पैसाचा, अर्थात गर्व नसावा रूपाचा. झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तर जीवन अर्थात जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळं काही इथले नक्कीच व्यर्थ आहे. बाकी एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे जे सध्या तुम्हाला प्राप्त झालं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळून जातील. म्हणून जर तुम्ही अजूनही नक्की चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची ती प्रत्येक चिंता व्यर्थ आहे. समजून घ्या, अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारात नक्कीच असावं लागतं. खरं दाखवण्याचा आणि खोटं नक्कीच लपवण्याचा प्रयत्न कधी करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणते. एखादी गोष्ट कठीण असेल तर मी ती भविष्यात नक्कीच करेल, आणि एखादी गोष्ट अशक्यप्राय असेल तर मी आत्ताच करेल, एवढंच खरे. मागे माणूस निराला वागतो, बिघडला, कामातून गेला असा आपण पटकन एखाद्यास नक्कीच बदल बोलतो, पण तसं काय देखील नसतं. समजून घ्या, त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही, बस एवढाच असतो. बाकी जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान मात्र नक्कीच गरज असते. समजून घ्या, श्वास संपला तर जीवन संपते, आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण विचार मात्र कधीही नक्कीच गरीब असू नयेत. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला प्रथम मात्र नक्कीच समजून घ्यायचा आहे. प्रेमळ मित्रांनो, आज हा संदेश इतका वेळ देऊन जर तुम्ही ऐकलेले असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हे चांगलंच आहे. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडू लागतील. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर सदैव स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी आपापल्या स्थानी प्रत्येकजण श्रेष्ठच नक्कीच आहे. बाकी फालतू लोकांच्या गोष्टी मनावर कधी घ्यायच्या नाहीत. जे आपल्याला चिल्लर समजतात ते तर आधीच भंगारच्या नक्कीच भावात अर्थात विकलेली असतात. ब्रह्मांड नायक गुरुमाऊली म्हणतात, बस आयुष्यामध्ये एवढंच लक्षात ठेव, तू फक्त आनंदात राहा, कारण तुला दुःख देण्यासाठी इथे अनेक जण नक्कीच आहेत. पण जर तुला स्वतः आनंदी राहायचे असेल तर प्रथम तू स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवत चल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना तर प्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आता आपण प्रत्येकाला समजून मात्र घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणत आहेत, आता लवकरच तुझे आयुष्य आनंदमय घडेल, आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता तेही घडेल ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. समजून घ्या, कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ मात्र असली पाहिजे. जो दुसऱ्याच्या आयुष्यात खेळ करतो, एक ना एक दिवस ही नियती त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनत असते. अर्थात वेळ प्रत्येकाची येत असते. म्हणून जर तुमची वेळ असेल तर मुळीच तुम्ही गर्व करू नका. फक्त एवढीच गोष्ट आपणास प्रथम लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे प्रथम आनंदी राहावे आणि कायम योग्य कर्म नक्कीच आपण करत राहावे. बस एवढ्याच गोष्टी आपणास समजून मात्र नक्कीच घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, शांत राहा, आता तुझे आयुष्य आनंदामध्ये जाणार आहे, आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता तुला जे काय मिळणार आहे ते उत्तमच मिळणार आहे. म्हणून जर तुला योग्य त्या पद्धतीने आनंद हवा असेल तर योग्य त्या पद्धतीने संकटांचा
सामना मात्र तुम्ही नक्कीच करायला शिकलं पाहिजे. बाकी विश्वास हा तर खोड रब्बरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो मात्र कमी होत जात असतो. हे देखील प्रथम नक्कीच आपण स्मरणामध्ये ठेवावे. शांत राहा. काही वेळा आपल्या आयुष्यामध्ये त्याही गोष्टी घडत असतात ज्या गोष्टीची आपण कधी कल्पना देखील नक्कीच केली नसते. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यावी, ते म्हणजे जे तुम्ही आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडणार. म्हणून तुम्हाला एवढंच समजून घ्यायचंय, जर तुम्ही भगवंतांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण केलात तर तुमचं आयुष्य नक्कीच आनंदमय घडून जाईल. बाकी मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये पेन्सिलच्या असंख्य चुका माफ नक्कीच होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं बरंच असतं. ते म्हणजे एक जरी चूक झाली तरी देखील ते मात्र कधी खोडलं जाऊ शकणार नाही. ह्याचंच एक मोठं दुःख असतं. म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा आपण मोठे होत असतो तेव्हा मात्र आपल्या चुकांना जास्त करून कोणी नक्कीच माफ करू शकणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर आता मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. आणि असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने सदैव तुम्हाला ऐकत जायचे आहे. हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशा संदेशाद्वारे. तोपर्यंत आपण अजूनही जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच आपले भक्तिमय यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून बाळूमामांचे असे संदेश किंवा कथा किंवा बाळूमामांचे मंत्र समजून घ्या. आयुष्यामध्ये ज्या काही आध्यात्मिक गोष्टींची माहिती असते ते प्रत्येक व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील. म्हणून आपण आता चॅनल सबस्क्राईब करावे आणि साईडला असलेले बेल नोटिफिकेशन ते ऑलवर आपण सेट करावे, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला हे संदेश मिळून जातील. आणि नक्कीच ह्या संदेशाला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला नक्कीच तुम्ही विसरू नका. धन्यवाद.